नमस्कार, मी वैष्णवी. स्वागत आहे तुमचं फार्मा टॉक विथ वैशूमध्ये. थंडी आली की स्किन कोरडी पडते, ओठ फुटतात, हातपाय फाटतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, थंडीमध्ये स्किन सॉफ्ट, ग्लोईंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी कंप्लीट रूटीन, तेही प्रोडक्ट्स आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. थंडीमध्ये हवेतलं मॉइश्चर कमी होतं, त्यामुळे स्किनचं नॅचरल ऑइल निघून जातं आणि स्किन होते ड्राय, डल आणि इची. थंडीमध्ये हार्श फेसवॉश यूज करू नका. दिवसातून फक्त 2 वेळा सौम्य क्लीन्झर वापरा, जसे सेटाफिल जेंटल क्लीन्झर, सिंपल मॉइश्चरायझिंग फेस वॉश, डव बेबी वॉश. हे स्किनला ड्राय होऊ देत नाहीत. फेस वॉश नंतर लगेच मॉइश्चरायझर लावा. रात्री थोडं जाड क्रीम वापरणं जास्त फायदेशीर ठरतं, जसे की सेटाफिल मॉइश्चरायझिंग क्रीम, वेनुशिया मॅक्स, निव्हिया सॉफ्ट. हे तिन्ही बजेट फ्रेंडली आहेत. आणि थंडीमध्येही सनस्क्रीन खूप गरजेचं आहे. सूर्यप्रकाशामुळे स्किन डल आणि डार्क होते. पुढे काही बजेट फ्रेंडली आणि अफोर्डेबल सनस्क्रीन सांगणार आहे. फर्स्ट आहे ला शील्ड SPF 40. सेकंड आहे UV डॉक सनस्क्रीन. थर्ड आहे ॲक्वालॉजिका हायड्रेट SPF 50. थंडीमध्ये ओठांची साल काढणं टाळा, ओठ चाटणं टाळा. रात्री झोपण्याआधी जाड लिप बाम लावा, जसे की निव्हिया लिप बाम किंवा घरगुती तूप किंवा नारळाचं तेल तुम्ही लावू शकता. अंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत बॉडी लोशन लावा. गरम पाणी टाळा आणि कोमट पाणी वापरा. पुढे काही बॉडी लोशन दिले आहेत. फर्स्ट आहे वॅसलिन ॲडव्हान्स्ड रिपेअर. सेकंड आहे निव्हिया बॉडी मिल्क. आणि थर्ड आहे घरगुती नारळाचं तेल किंवा बदाम तेल. रात्री झोपण्याआधी हातापायांना जाड क्रीम लावा आणि सॉक्स घालून झोपा, जसे की मॉइश्चर एक्स क्रीम, वॅसलिन पेट्रोलियम जेली. हे दोन्ही तुम्ही वापरू शकता. फक्त बाहेरून नाही, स्किन आतूनही नरिश करणं गरजेचं आहे. त्यासाठी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. बदाम, अक्रोड, संत्री, पपई, दूध, तूप हे सगळं आहारामध्ये ॲड करा. थंडीमध्ये थोडीशी काळजी घेतली तर स्किन नक्कीच हेल्दी आणि ग्लोईंग राहते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.